नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता रुद्र गिरिजाला भेटायला आलेला असतो, कारण त्याला गिरिजाची माफी मागायची असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्रला बघून दत्तूला आश्चर्य वाटतं. त्यानंतर रुद्र आल्यानंतर दत्तू येतो आणि म्हणतो, तुम्ही इथे का आलात? तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघा, काल जे काही झालं त्यासाठी मी गिरिजाची आणि तुमची माफी मागायला आलो आहे. तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो, अहो तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही तर मोठी माणसं, आम्हाला तिथे बोलावलंत आणि सगळ्यांसमोर आमची इज्जत काढलीत, अपमान केलात. त्याने तुमचं पोट भरलं असेल, त्यामुळे तुम्ही आमची माफी मागू नका. आम्हा लोकांची काही इज्जत असते का? आम्ही छोटी माणसं, तुम्ही मोठी माणसं, तुम्ही आमची इज्जत काढू शकता. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्टीमध्ये खरं तर दत्तूची काहीही चूक नसते. इथे दत्तूला दारू पाजण्यात आलेली असते. हे काम श्रीकांतने केलेलं असतं उर्वशीच्या सांगण्यावरून, आणि मग नंतर जो काही तमाशा झालेला असतो तो सुद्धा उर्वशीमुळेच झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रुद्र म्हणत असतो की हे बघा, त्यासाठीच मी तुमची इथे माफी मागायला आलो आहे. जे काही झालं ते चुकीचं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दत्तू म्हणत असतो, नाही नाही, चुकी आमची झाली. तुमच्या इथे आम्ही आलो ना, चुकी आमची झाली. कारण का, काल आम्ही तुमच्याकडे आलो नसतो तर खूप बरं झालं असतं. कारण तुमच्याकडे आल्यामुळे आम्हाला खूप काही भोगावं लागलं आणि अजून काय काय भोगावं लागणार आहे काय माहिती. त्यानंतर रुद्र म्हणत असतो की प्लीज फक्त एकदा मला गिरिजाला भेटू द्या. दत्तू काका म्हणतात, अजिबात नाही, तुम्ही गिरिजाला भेटू नका. काल जे काही घडलं ती विसरण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर तिच्याजवळ गेलात बोलायला तर तिला पुन्हा सगळ्या गोष्टी आठवतील आणि कदाचित तिला पुन्हा खूप त्रास होईल. तेव्हा तुम्ही अजिबात तिच्याजवळ बोलायला जाऊ नका. तुम्ही आता परत जा. मी तुमची माफी मागू का आता पाया पडून? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, नाही नको, त्याची काही गरज नाही आहे. रुद्र आपल्या मनामध्ये म्हणतो की हे मला काही गिरिजाला भेटू देत नाही, आता मी तिची कशी माफी मागू? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वराने आपल्या माणसांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्ही इथे आता मालकीनबाईंचा पाठलाग करा, सगुणाचा पाठलाग करा, कारण ती जिथे जाईल तिथेच तुम्हाला प्रभास सापडणार आहे. त्या जिथे जिथे जातील तुम्हाला तिथे तिथे जायचं आहे. त्यामुळे ती गुंड माणसं इथे आता पाठलाग करत असतात सगुणाचा. ही गोष्ट सगुणाच्या लक्षात येते. ती मागे वळून बघते तेव्हा तिला मागे एक माणूस आता तिचा पाठलाग करतोय असं वाटतं, पण ते दोघे तिघे जण असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रभास काका वाट बघत असतात आणि तेवढ्यातच तिथे आता गिरिजा टपकते. गिरिजा म्हणते, आईसाहेब तुम्ही इथे काय करताय? तेव्हा सगुणा म्हणत असते, अगं माझं इथे काम होतं म्हणून आले होते. तू कशी आहेस गिरिजा? तेव्हा गिरिजा म्हणते की आता मी बरी आहे. तेव्हा प्रभास काका म्हणतात, अरे देवा, ही मुलगी इथे काय करते? त्यानंतर ह्या मुलीने जर मला इथे बघितलं तर प्रॉब्लेम होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रभास काकांच्या पायाखालची दगड सरकते आणि त्यांचा तोल जातो. तेव्हा इथे गिरिजाला आवाज येतो. तर इथे प्रभास काकांची तब्येतसुद्धा ठीक नसते. त्यांना खूपच जास्त घाम येत असतो आणि त्यांचं अंग थरथर करत असतं. कदाचित त्यांचा BP लो झाला असेल, किंवा त्यांना जी मारहाण करण्यात आलेली असते, त्यांच्यावरती जो हल्ला करण्यात आलेला असतो, त्याचं काहीतरी त्यांना रिॲक्शन झालं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा येते आणि म्हणते, अरे प्रभाकर काका, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा प्रभास काका म्हणतात की काही नाही, मी इथे माझ्या बहिणीची वाट बघत असतो. तेव्हा इथे तुमची बहीण इथे कुठे आहे? तेव्हा ती तुम्हाला भेटायला येणार आहे का? असं गिरिजा जेव्हा विचारते तेव्हा प्रभास काका म्हणतात की नाही, ती अक्का माझी बहीण असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणते की आईसाहेब तुमच्या बहीण आहेत, पण तुम्ही ही गोष्ट मला नाही सांगितली. तेव्हा प्रभास काका म्हणतात, माझ्या बहिणीनेच ते मला पैसे दिले होते, ती रोकड माझ्या बहिणीनेच दिली होती. तेव्हा तू ही गोष्ट कुणाला सांगू नकोसा, नाहीतर माझ्याबरोबर माझ्या बहिणीच्या जीवाला धोका निर्माण होईल. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, पण तुमच्या जीवाला धोका आहे मान्य आहे, पण मग तुमच्या बहिणीच्या जीवाला कुणापासून धोका आहे? कोण मारेल त्यांना? तेव्हा प्रेक्षकांनो, प्रभास काका म्हणतात, हे बघ, तू आता जास्त प्रश्न मला विचारू नको. मी तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही,
पण ही गोष्ट तुला सांगतो की अक्का माझी बहीण असतं, त्यामुळे आता तू घरी जा. आज भाऊबीज आहे ना, मोनू तुझी वाट बघत असेल, तू जा बरं. तेव्हा गिरिजा म्हणते ठीक आहे, मी जाते, पण तुम्ही? तेव्हा काका म्हणतात मी तुझ्या पाठोपाठ लगेचच घरी येतो. त्यानंतर इथे आता गिरिजा म्हणते ठीक आहे. गिरिजा म्हणते आईसाहेब मी येते हां, काका तुम्ही लवकर या, असं म्हणून गिरिजा गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रभास काका म्हणत असतात की ताये चल लवकरात लवकर तू मला ओवाळून घे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगुणा म्हणत असते दादा अरे तू काय सांगितलंस त्या मुलीला, तिला सगळं सांगितलंस की काय? तेव्हा प्रेक्षकांनो प्रभास काका म्हणतात की नाही, मी तिला सगळं सत्य नाही सांगितलंय, थोडंसं सांगितलंय तिला. बरं चल आता लवकर लवकर ओवाळून घे बरं. आणि तू आज भाऊबीजेच्या दिवशी इथे आलीस, मला खरंच खूप बरं वाटतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे प्रभास काका आता त्यांचा हात वगैरे दुखत असतो. तेव्हा त्यांची बहीण विचारते की दादा तुला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा ते म्हणतात हो गं, अंग नुसतं थरथरतंय आणि मला कसं तरीच वाटतंय, घामसुद्धा येतोय मला. आणि त्यांचं बोलणं चालू असतानाच इथे एका माणसाने आता नागेश्वराचा फोटो काढून ते फोटो नागेश्वराला पाठवलेले असतात. आणि तेव्हा नागेश्वर म्हणतो की दीदी तुम्हाला म्हणालो होतो ना भाऊबीजेच्या दिवशी मी प्रभासला पकडणार म्हणून, हा बघा आज आपल्याला घरचा बेदीच कामाला आला. ज्याने प्रभासला इथे सोडवलं होतं त्याच माणसाने आता प्रभासपर्यंत आपल्याला पोचवलेलं आहे. भाऊबीजेला सगुणा प्रभासला ओवाळायला गेली होती आणि तेव्हाचा मंदिरातला फोटो. त्यानंतर प्रेक्षकांनो प्रभास काकांची तब्येत ठीक नसते, पण इथे आता सगुणा म्हणत असते की दादा तुला तर माहिती आहे तुझ्यासाठी मी अशीच निघून आले. मी येताना कुंकवाचा करंडा तबक वगैरे काही घेऊन आलेले नाही आहे. तेव्हा इथे जे आरतीचं ताट आहे मी तेच आता घेते आणि तुला ओवाळते, चालेल ना? तेव्हा इथे प्रभास काका म्हणतात की चालेल अक्का, तू मला ओवाळायला इथपर्यंत आलीस ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगुणा काकांना ओवाळते वगैरे, त्यांचं औक्षण करते. आणि त्यानंतर प्रभास काका म्हणतात की अक्का माझ्याकडे तुला ओवाळणी द्यायला काहीच नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मोनूची भाऊबीज होणार असते. इथे गिरिजा त्याला ओवाळायला येते. तेव्हा इथे मोनू म्हणत असतो की ताई अगं मला लवकर ओवाळ, मलासुद्धा फटाके वाजवायचे आहेत ना. तेव्हा गिरिजा म्हणते पण मोनू काय रे, तुझ्याकडे फटाके कुठे आहेत, तू फटाके घेणार आहेस का? तेव्हा मोनू म्हणतो अगं ताईडे गेल्या वर्षाचे आहेत ना बंदूक आणि फटाकड्या, त्या माल्यावरती जपून ठेवल्यात मी, त्याच काढतो आणि वाजवतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणते काय गं माझा गुणाचा भावतो. आणि ती लगेच आता मोनूला व्यवस्थितरित्या ओवाळते, त्याचं औक्षण करते आणि त्याला जे तिने 100-200 रुपये कमावलेले असतात ते त्याला भाऊबीजेचं ओवाळणी म्हणून देते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मोनू म्हणत असतो ताईडे अगं हे पैसे तू कुठून आणलेस? तेव्हा गिरिजा म्हणत असते अरे त्या माधुरी काकू आहेत ना, त्यांच्या मुलीचा ड्रेस शिवून दिला, त्यांनीच मला हे पैसे दिलेत. मीच तुला गिफ्ट आणणार होते पण मला आणता आलं नाही. आता या पैशातून तुला जे हवं ना ते तू खरेदी कर, चालेल ना? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काका म्हणतात की अक्का तुला ओवाळणी द्यायला माझ्याकडे काही नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगुणा म्हणत असते दादा अरे तू मला ओवाळणी म्हणून काही देऊ नकोस, पण तू एक गोष्ट मला देऊ शकतोस. जी कोणी आता खरी वारसदार जी मुलगी आहे तिला तू शोधून लवकरात लवकर घरी आणणार आहेस ना, त्या खऱ्या वारसदार मुलीला तू घेऊन आलास की तू माझी ओवाळणी मला दिल्यासारखं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रभास काका म्हणतात की नक्की मी तुला ओवाळणी नक्की देईन. तेव्हा तिथे नागेश्वर येतो आणि म्हणतो अगदी बरोबर, देणार देणार, ओवाळणी नक्की देणार, बरोबर की नाही? पण आता भाऊबीजेची ओवाळणी तुम्ही त्यांना नाही तर मला देणार, असं इकडे आता नागेश्वर म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मोनू म्हणत असतो की तायडे थांब, माझ्याकडंसुद्धा तुझ्यासाठी काहीतरी द्यायला आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो मोनू इथे पैसे आणतो आणि 500 रुपये काढून आता ओवाळणीच्या ताटात ठेवतो आणि म्हणतो हे घे, हे तुझ्यासाठी. तेव्हा इथे गिरिजा म्हणते की मोनू हे एवढे पैसे तू कुठून आणलेस? तेव्हा मोनू म्हणतो तायडे तू विसरलीस का, हे पैसे तू मलाच दिले होतेस ना ठेवायला, आणि बाबाच्या नजरेपासून हे पैसे मी जपून ठेवले होते, मग ते आता माझे झाले ना, म्हणून त्यातले पैसे मी तुला ओवाळणी म्हणून दिलेत, कळलं का? तेव्हा इथे मोनू म्हणतो पण आता
हे पैसे परत दे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेच गिरिजा म्हणते, काय रे, ओवाळणीला दिलेले पैसे परत कुणी मागतं का? तेव्हा इथे मोनू म्हणतो, तायडे अगं दे तू, तू काय तुला खर्च करणार आहेस का? नाही ना. तेव्हा आता हे पैसे आहेत ना, वायफळ खर्च करायचा नाही. हे पैसे आपण ह्या डब्यामध्ये साठवून ठेवायचे आणि मग एकदा का जास्तीचे पैसे साठले की सगुणा मावशीला ते पैसे परत करून टाकायचे आणि मग तिच्या कर्जातून आपण मोकळं व्हायचं. हे पैसे सगुणा मावशीला द्यायचे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मोनूने ते पैसे चिठ्ठी सकट, त्याच्यामध्ये रुद्रने लिहिलेली चिठ्ठीसुद्धा असते, चिठ्ठी सकट ते पैसे आता टाकलेले असतात इथे आता पैसे साठवायच्या डब्यामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो आता मनी बँकमध्ये पैसे गेलेले असतात आणि त्यानंतरला इथे नागेश्वर येतो आणि म्हणतो, काय तुमच्या बहिणीनेच तुम्हाला पळून जायला मदत केली होती ना, आणि तुझ्या बहिणीच आम्हाला तुझ्यापर्यंत पोचवलं आहे. तेव्हा इथे प्रभास काका म्हणतात की अक्का. तेव्हा ती म्हणते, नाही रे, मी असं काही केलं नाही आहे दादा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रभास काका घाबरलेले असतात नागेश्वरला, कारण तिथे त्यांची माणसंसुद्धा आलेली असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नागेश्वर म्हणतो की तू त्या वारसदाराला घेऊन येणार, तू आहेस ना घरचा भेदी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या वारसदाराला परत कधीच घेऊन येणार नाही, कारण तुम्ही दोघे जण आता वाचणारच नाही. तुमच्या दोघांचा काटा काढतो की नाही बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो गावातली एक एक माणसं येत असतात आणि नागेश्वरला बघून नमस्कार करत असतात. अरे नागेश्वर साहेब, तुम्ही इथे आमच्या या गावामध्ये येऊन तुम्ही आमच्या गावाची शोभा वाढवली, असं वगैरे लोक म्हणत असतात. आता नागेश्वराला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर आपली ही खोटी इमेज, ती त्याला आता राखून ठेवायची असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो त्या संधीचा फायदा उचलते ती म्हणजे वासंती. वासंती म्हणते की चला आता गावातले लोक एक एक इथे आले ना तर हे काही करू शकणार नाही, कारण यांना सगळ्यात जास्त यांची इमेज महत्त्वाची आहे आणि म्हणूनच कदाचित आता हे दादाला काही करणार नाही. म्हणून इथे आता वासंती एक प्लॅन करते, सगळ्यांना बोलावते, अहो दादा ताई या ना, या आपण सगळे सोबत आरती करूया, या ना या. गुरुजीसुद्धा आलेले असतात. गुरुजी म्हणतात, अरे वा नागेश्वर साहेब, तुम्ही साक्षात आमच्या गावामध्ये येऊन आमच्या मंदिरामध्ये येऊन आमची गावची शोभा वाढवली. खरंच तुमच्या हातून जर आरती झाली तर अजून काय हवं आहे आम्हाला. तेव्हा वासंती म्हणते की अरे हे काय बोलताय तुम्ही, आम्ही नक्की आता आरती करून जाणार, या ना तुम्ही सगळे या. आणि ती आपल्या भावाला खुणावते आणि म्हणते, जा आता इथून. तेव्हा प्रभास काका जात असताना नागेश्वर पकडतो आणि इथे प्रभास काकांचा हात दाबण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यातच आता सगळेजण तिथे जमा झालेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता प्रभास तिथून पळून जात असतो. तेवढ्यातच श्रीकांतने पकडलेलं असतं. तेव्हा इथे वासंती म्हणते, अरे श्रीकांत भाऊजी, तुम्ही पण या ना आरती करायला. आणि तेव्हा इथे नागेश्वर श्रीकांतला खुणावतो आणि प्रभास काकांना जाऊ देतो. तेव्हा इथे श्रीकांत थांबतो, पण बाकीचे गुंड लोक प्रभास काकांच्या मागावरती त्याने आता पाठवलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आरतीला सुरुवात होते. त्यानंतर इथे पूजा सुरू होते. तेवढ्यातच प्रभास काका तिथून तेवढ्यातच पळून गेलेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो आता इथे दत्तूला कामाची गरज असते, त्यालासुद्धा पैसे कमवायचे असतात, तो सुद्धा सुधारत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो तो इथे काम मागत असताना प्रभास काका धावत पळत येतात आणि म्हणतात, अरे दत्तू वाचव रे, नाहीतर हे लोक मला ठार मारून टाकतील. तेव्हा प्रेक्षकांनो दत्तू म्हणतो, प्रभास तू पळ, इथे थांबू नको, या लोकांना मी जास्त वेळ थांबू शकणार नाही, तू इथून पळ बरं. तेव्हा प्रेक्षकांनो इथून आता दत्तूने प्रभास काकांना पळून लावलेलं असतं. तेव्हा प्रभास काका म्हणतात, दत्तू अरे तू. तेव्हा दत्तू काका म्हणतात की नाही तू जा, मी या लोकांना तोवर थांबून ठेवतो. आणि तेव्हा प्रभास काका पळून जातात प्रेक्षकांनो. पण इथे आता दत्तू मात्र अडचणीत सापडतो. दत्तू काका त्या माणसांना थांबून किती थांबवणार. ते गुंड लोक दत्तूवरती अटॅक करतात, दत्तूला खूप मारतात प्रेक्षकांनो, त्याच्या डोक्यातून रक्त काढलेलं असतं. तेव्हा इथे दत्तूला मारत असताना ज्या माणसाकडे दत्तू काम मागत असतो तो माणूस आता धावत पळत तिथून निघून जातो, कारण दत्तूला इथे जबरदस्त मारलेलं असतं.
तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर वासंतीला म्हणत असतो की तुम्ही खूपच हुशारीने लोकांना इथे जमा करून मला पूजेसाठी अडवलत आणि तुमच्या भावाला इथून पळून लावलत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किती काहीही झालं ना तरीसुद्धा तुमचा भाव काही वाचणार नाही आहे. आज त्याचा मुर्दा मी पाडणारच आणि तो कधीच त्या वारसदाराला परत घेऊनसुद्धा येणार नाही. कळलं का तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो काका येतात आणि म्हणतात, अगं गिरिजा लवकर चल, गिरिजा लवकर चल. अगं काही गुंड लोक तुझ्या बाबांना मारतायत. ते कोण आहेत, का मारतायत मला नाही माहिती, पण तुझ्या बाला खूपच जास्त मारलं त्या लोकांनी, तुझा बा खाली पडलाय असं म्हणाल्यानंतर इथे आता गिरिजा आणि मोनू दोघेही खूपच जास्त घाबरतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता गिरिजा आणि मोनू दोघेजण इथे दत्तूला घेऊन हॉस्पिटलला येतात. तेव्हा इथे हॉस्पिटलमध्ये आता ट्रीटमेंट सुरू होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनचा खर्च आहे 10-12 लाख रुपये कमीत कमी. तेव्हा तिथे आता रुद्र आलेला असतो. रुद्र 10 लाखाचा चेक देतो आणि म्हणतो लवकरात लवकर तुमच्या बाबांचं ऑपरेशन करायला सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजाला खूप छान वाटतं की रुद्र तिची मदत करतो. पण त्यानंतरला त्या ठिकाणी नागेश्वर येतो आणि म्हणतो, वा चिरंजीव वा, तुम्ही तुमच्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकताय आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे आता ती म्हणते चिरंजीव. तेव्हा उर्वशी म्हणते हो चिरंजीव. अगं त्याचं नाव काय आहे? रुद्रप्रताप नागेश्वरराव घोरपडे. तेव्हा इथे आता गिरिजाला राग येतो. गिरिजा चेक फाडते आणि म्हणते की मला खोटारड्या माणसाचा चेक नकोय आणि तुमची मदतसुद्धा नकोय. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे गिरिजाने चेक फाडून आता रुद्रच्या अंगावरती टाकलेला असतो आणि त्याची मदत नाकारलेली असते. कारण गिरिजाला माहिती नसतं की रुद्र हा नागेश्वरचा मुलगा आहे. ती त्याला इथे प्रभास समजत असते, एक सामान्य गरीब माणूस समजत असते आणि त्यामुळे सत्य समजल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो.